मोदी फडणवीसांशी वाकडं, त्यांचं स्मशानात लाकडं. जी काही मी आज ही एक ओळ लिहिली आहे किंवा तुम्ही ही ओळ वाचली असेल मित्रांनो, तर हे तुम्हाला कळून चुकलं असेल की मला तुम्हाला नेमकं काय बोलायचंय, काय सांगायचंय. एक बघ, कुठेही तुम्ही डायलॉग ऐकलेले असतात गावामध्ये, गल्ली बोळामध्ये, की आमच्याशी किंवा अमुक तमुकांशी वाकडं, थेट स्मशानात लाकडं, किंवा आमच्याशी जपून राहा, या अशा अनेक गोष्टी. पण या ठिकाणी जे लोक मोदींच्या आडवा आलेत, वाकडे गेलेत, देवभाऊच्या वाकडे शिरलेत, ह्या लोकांना नेत्यांनीच त्यांचं सगळं काही जे आहे ते उद्ध्वस्त करून टाकले मित्रांनो. रामकृष्ण हरी आपल्याला आज याच थोडस विषयावरती बोलावंसं वाटलं, कोणत्या विषयावरती आज बोलत आहे. बघा, मोदी साहेबांच्या वाकडं सुद्धा अनेक लोक होते आणि नरेंद्र मोदी नावाचा एक हिंदुत्ववादी, एक स्वयंसेवक हा भारताचा पंतप्रधान होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कटकारस्थानं त्यावेळेस रचले गेले होते. पण तो सगळं प्रत्येक चक्रव्यूह हा आधुनिक अभिमन्यू भेदत आला आणि भारतामध्ये एक सुवर्ण पहाट उमटली. त्या दिवशी मोदीभाईंनी, नरेंद्र मोदींनी हे शपथ घेतली भारताचे विद्यमान पंतप्रधान म्हणून. आणि त्यावेळेस जो काही पहिला हल्ला त्यांनी केला होता तो म्हणजे नोटबंदी. आतापर्यंत काही लिबरल वामपंथी लोक त्यावर टीका करतात, पण त्या नोटबंदीच्या माध्यमातून कसं पाकिस्तानची वाट लागली होती. तेथील जे काही जावेद खराणे नावाचे तिथे मोठे डीलर ते भारतामध्ये नोट सप्लाय करायचे, त्यांनी आत्महत्या केली. आणि असे अनेक रॅकेट्स जे होते, हे रॅकेट्स 500, 1000च्या नोटा बंद करून मोदींनी त्यावेळेस उघडे पाडले, यांना देशोधडीला लावलं. ह्या सगळ्यांचे लाकडं हे स्मशानामध्ये ऑटोमॅटिक गेले. हे विजन, हे दूरदृष्टी या नेत्यामध्ये होती मित्रांनो, आणि तो नेता आपल्याला लाभलाय आज. हे नोटबंदीचा विषय आता लोकांना कळू लागलाय, कारण धुरंधर नावाचा हिंदी सिनेमा पूर्ण जगामध्ये धुरंधर गाजला, त्यामुळे ह्या गोष्टी समोर आल्या जनसामान्यापर्यंत. म्हणजे भारताच्या विरोधामध्ये भारताच्याच नकली चलनी नोटा वापरून जो काही कार्यक्रम तो काही वाजवला जायचा, तो कार्यक्रम कसा वाजवला होता आणि कसा मोदींनी ते पहिल्या फटक्यामध्ये बंद पाडला, हेही देशासमोर आलं, जगासमोर आलं. पाकिस्तान झाला, अशा अनेक राष्ट्र. त्यानंतर दुसरा होता अमेरिका, ट्रम्प तात्या. ट्रम्प तात्यानं दाखवलं एक, तो होता वेगळाच, पण त्याचाही बेंड वाजला. एपिस्टन नावाच्या फाईलमुळं तो तात्या सुद्धा आता म्हातारपणी तात्याच्या काठ्या निघाल्या, हे तेवढंच खरं आहे. आज अमेरिकेची अवस्था काय आहे, अमेरिका काय काय करते, टेरिफ लावतोय भारतावरती 25%, 50%, पण तरीही आपला देश हा वाकला नाही. जो भारताचा कणा आहे, हा कणा असाच ताठ मोदी साहेबांमुळे होता. आणि असाच महाराष्ट्रामधील नेता, माननीय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या बाबतीमध्ये आहे. देवभाऊच्या वाकड्यामध्ये जे जे लोक गेले, जे जे पक्ष गेले, ते पक्ष आता फक्त नावाला राहिले आहेत, नावाला उरले आहेत. म्हणजे वावटळीमध्ये दिवा कधी लावायचा नसतो, की आपल्या पूर्वजानं किंवा आपल्या आजीनं, आपल्या आईवडिलांना आपल्याला सांगितलेले असतात की मित्रांनो, वावटळीमध्ये तुम्ही दिवा लावाल तर दिवा लागणार नाही, दिवा विझून जाईल. हे सगळे दिवे जे यांची वावटळीत होते ते सगळे विझून गेले, कारण ती हवा, ती लाट, ती वावटळ हिंदुत्वाची होती, राष्ट्रप्रेमाची होती, राष्ट्रहिताची होती. राष्ट्र प्रथम ही संकल्पना समोर ठेवून एक निष्काम सेवा याची होती. यामुळं यांचा कुठलाही एक कलंकित दिवा किंवा यांचा कुठलाही राष्ट्रविरोधी दिवा कधीच लागला नाही, तो फडफडला, विझून गेला. मग त्यामध्ये जो प्रामुख्याने नावं येतात ते म्हणजे एक मोठी काँग्रेस पार्टी. आज काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामध्ये काय आहे तुम्हाला कळलं असेल. यांची अवस्था इथपर्यंत येऊन बसली की महाराष्ट्रातील पहिले काँग्रेसचे नेते देशाच्या विरोधामध्ये कधीच बोलत नव्हते, पण आता काँग्रेसची नेते हे देशाच्या विरोधातील भाषा बोलू लागलेत.
हा प्रवास यांचा कुठून कुठपर्यंत आणून ठेवलाय. फुले शाहूचा आंबेडकर मारणारे आता यांच्या विचारसरणीतून नेमके फुले, बाबासाहेब आणि शाहू कुठे आहेत? देशाच्या संविधानाविषयी, देशाच्या प्रेमाविषयी, देशप्रेमाविषयी आणि आर्मीविषयी जर हे लोक प्रश्न विचारत असतील तर हे आंबेडकरवादी कसे काय? आज काँग्रेसची अवस्था कुठे येऊन ठेवली आहे? काँग्रेस आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा कुठला नेता असा प्रभावशाली आहे असं एकही नाव समोर नाही. मुळात काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये शुद्ध मोठ्या व्हीआयपी आयसीयू मध्ये, एसी मध्ये ते व्हेंटिलेटर लावून पलंगावर शेवटचा श्वास घेते अशी अवस्था काँग्रेसची होऊन बसली आहे. महाराष्ट्रामध्ये दिग्गज असे नाव होते काँग्रेसमधील, पण आता एक नाव बोटावर मोजायला हे सापडत नाही. जे का उरले सोरले नाव आहेत ते सुद्धा नाव भाजपच्या वाटेवर आहेत, काही आलेत, काही येत आहेत. हीच अवस्था राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीचे काकांनी महाराष्ट्रातील तसेच भारतातील राजकारण हादरवून ठेवलं होतं, पण 2014 पासून देशामध्ये आणि 2014 पासून महाराष्ट्रामध्ये त्यांची अवस्था काय झाली आहे हेही सर्वांच्या समोर आहे आणि ते स्पष्ट आहे. लपवायची, झाकून ठेवायची काही गरज नाही. दुधाला जाऊन ते तांब्या किंवा मोरव हे लपवून ठेवायची गरज कुणाला भासत नाही. सगळं काही उघड स्वच्छ तांदळासारखं आहे. मग जशी काकांची अवस्था झाली, काकाला स्वतःचा पक्ष सावरावायला आता जमत नाही. जेवढे सीट एसटी मध्ये असतात, जेवढे सीट एका मोठ्या गाडीमध्ये असतात, त्याहून कितीतरी कमी सीट यांचे आलेले आहेत. ते लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, परिषद सगळे मिळून. आता ही अवस्था अशी आणून कोण ठेवली तुम्हाला मी परत सांगायची गरज नाही. कारण शेरास सव्वा शेर हा नक्कीच मिळत असतो, फक्त वेट आणि वाचची भूमिका घ्यावी लागते मित्रांनो. आणि त्यानंतर जे नाव होतं ते म्हणजे ठाकरेंचं. उद्धव ठाकरे नेहमी हिंदुत्वाच्या वाटेवर बाळासाहेबांमुळे होते असंच आता म्हणावं लागेल. कारण बाळासाहेब असेपर्यंत त्यांची पकड ही हिंदुत्वाची होती, पण आता त्यांची पकड ही हिंदुत्व सोडून भरकटलेली आहे. 2019 मध्ये त्यांनी पवारांच्या सोबत जाऊन जे काही बगावत केली भाजप सोबत, हिंदुत्ववादी मतासोबत, याचं जे काही प्रायश्चित्त आहे त्यांना आताही अजूनही करावं लागतंय. त्याला याची किंमत ही मोजावी लागते. आणि आज जी अवस्था यांची होऊन बसली ही अवस्था अतिशय दयनीय आहे, निंदनीय आहे आणि अतिशय नाजूक यांची अवस्था आता होऊन बसली. यांच्याकडे पाहिलं की यांना बघितलं तर अनेक असे प्रश्न मनातून आपोआप मिळून जातात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी न मागता किंवा न विचारता मिळते मित्रांनो. हे यांचं राजकारण आहे. पण ह्या मोदींच्या आणि देवाभाऊंच्या जे काही समोर आलेत, विरोधामध्ये आलेत, यांचा आपोआप सर्वनाश या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहे. कारण धर्मो रक्षित रक्षिता. आणि ज्याप्रमाणे धर्माचं रक्षण करण्यासाठी जे काही आपले सपूत आलेत, त्या सपूताला पूर्णपणे सहकार्य हे पूर्ण ब्रह्मांड करत आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. कुणी याला काही म्हणा, कुठेतरी काहीतरी आहे, एक शक्ती आहे. ही शक्ती हे सगळं काही घडवून आणत आहे. त्याला आपण ईश्वर म्हणतो, त्यांना आपण आपलं सर्वस्व म्हणतो. कारण आपण मित्रांनो देशाला, देश कधी मानत नाही, देशाला आपली आई मानतो, आपला धरतीला आपण माता मानतो. हे याचं उत्तर असेल. पण एवढंच खरं आहे, चांगला अभिमान वाटतो. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली भारत माता की जय म्हणायला विसरू नका. रामकृष्ण हरी.